ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। आपल्यासोबत आहेत पहिल्यांदा राज ठाकरे यांची भेट, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन। काय वाटतं, कशा प्रकारचं आव्हान आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात? मला वाटत नाही काय आव्हान आहे, कारण जे उमेदवार हाय प्रोफाईल उमेदवार विरुद्ध रस्त्यावरचा कार्यकर्ता, दीनदलित लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता, आंदोलन करणारा कार्यकर्ता, महासभांमध्ये, महायुतीच्या सभांमध्ये, जाहीर सभांमध्ये रात्रभर जागं राहून स्टेज बांधणारा कार्यकर्ता, यांच्या जे काय उमेदवार आहेत यांच्या रॅली करता कार्यकर्ते जमा करणारा कार्यकर्ता आज त्यांच्यासमोर उमेदवार म्हणून उभा आहे। आम्हाला आव्हान काही वाटत नाही। राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या सभेमध्ये राज ठाकरे स्टेजवर उपलब्ध असतील? नक्कीच नक्कीच भाषण करणार आहेत ते? काय नक्कीच करणार। ते महायुतीचे आमचे एक साथीदार आहेत, त्यामुळे नक्कीच ते करणार। मनसेचे कार्यकर्ते देखील त्या मतदारसंघामध्ये आहेत। आपल्या मतदारसंघामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांशी आता कशा प्रकारे? कारण सर्वजण माझ्यासोबत आहेत। मी ठाण्यात जन्म झालेला कार्यकर्ता आहे, ठाणे शहरामध्ये गल्लोगल्ली फिरलेला कार्यकर्ता आहे। मी ठाणे महापालिकेमध्ये गेले 20 वर्ष नगरसेवक आहे, सभागृह नेता असेल, मी स्थायी समितीचा सभापती होतो, महापौर होतो। त्यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजाने आणि पक्षाचं काम गेले 30 ते 35 वर्ष मी लहानपणापासून करतो आहे। म्हणजे मी 8वी 9वीला असतो तेव्हापासून शाखेमध्ये बोर्ड लिहिणं, स्लिपा वाटणं, गणपतीचं डेकोरेशन करणं, ही कामं मी लहानपणापासून करतो आहे। कॉलेज दशेमध्ये मी विद्यार्थी सेनेचं काम करतो, त्यामुळे सगळ्यांचा परिचय आणि सगळ्यांचे संबंध, सलोख्याचे संबंध माझे आहेत, त्यामुळे मला काही अडचण होणार नाही। उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळं कमी कालावधी हा प्रचारासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मिळालेला आहे असं वाटत नाही? नाही, आम्ही 365 दिवस आम्ही काम करत असतो लोकांसाठी, निवडणुकीपुरते आम्ही काम करत नाही। आमचं काम सुरू झालेलं आहे, महायुतीचे मेळावे झालेले आहेत, प्रभागावर बैठका सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे। भाजपमधून संजीव नाईक हे देखील इच्छुक होते, आता त्यांची भेट घेऊन त्यांची काही प्रमाणात जर नाराज असतील तर नाराजी दूर केली जाईल? आम्ही नक्कीच त्यांची भेट घेणार आहे। आज उमेदवारी जाहीर केल्यामुळे दिघे साहेबांचा आशीर्वाद, बाळासाहेबांचा आशीर्वाद, मी नक्कीच त्यांची भेट घेणार आहे। मी त्यांना फोन करून त्यांना भेटायला जाणार आहे। धन्यवाद सर। तर हे होते नरेश म्हस्के, ज्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजयाचा विश्वास हा दाखवलेला आहे। प्रोड्युसर मंगेश पदामकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।